बंद करून टाक. बंद करायचं. बंद कर. चला, गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय? मेसेज करा, सर्वांना आवाज येतोय का? ओके, चला, प्रश्न दिसतोय तुम्हाला सर्वांना? 47 नंबरचा प्रश्न आहे. सर्वांनी आपापला आन्सर जे आहे ते चॅट बॉक्सचा वापर करून सांगायचा आहे. सर्वांना दिसतोय प्रश्न? क्लिअर आहे? स्क्रीन क्लिअर आहे का बघा? सांगा. 47 नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. उत्तर काय येतंय? ओके. बोला हर्षद. हॅलो मॅम. शेख बोला. हॅलो मॅम. काय आला आन्सर? ऑप्शन क्रमांक सी आलं मॅम. सी आलं. हॅलो. हॅलो मॅम, आवाज येतो? आवाज येत नाही का? तुझा आवाज येतोय मला. मॅम येतो तुमचा आवाज मला. ओके, सांगा कसं आलं सी?
मॅम पहिले मी गोल 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 आकारचा एक कागद घेतला. बरोबर. पहिली स्टेप आपण नंतर काय मी केली? गोल कलरचा एक पेपर कट करून घेतला. बरोबर. मग उजवीकडनं काय केलं आपण? डावीकडच्या बाजूला फोल्ड केला. फोल्ड केलं. मग दुसरी स्टेप काय केली आपण? मॅम त्याला खालून वरती फोल्ड केले. बरोबर. ज्या वेळेला हा भाग अर्धा झाला त्यावेळेला पुन्हा आपण हा भाग काय केला? फोल्ड केला. आणि मग तिसरी स्टेप पुन्हा काय केलेली आहे? कट केलंय. काय कट केलं? 2 वक्र मॅम ती भाग. यस. आणि 2 वक्र भाग आणि काय? मॅम 2 वर भाग आणि त्रिकोण. बाजूला चौकोन आकाराचा कट करून घेतला. त्रिकोणी आकारासारखा भाग जो आहे तो आपण कापला. पुन्हा काय केलं मग? मॅम स्क्रीन छोटी अंधक दिसायली. कसं काय? बाकीच्यांना सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते का? बर सांग, पुढे सांग. ज्याप्रमाणे आपण घडी घालत गेलो त्याच्या Yes. उलट प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? घडी अनफोल्ड उघडायची. करायची आहे. यस. यस फोल्ड. सांगा. सांगा मग. अनफोल्ड. मॅम पुढं मग आपण त्याची ती फोल्ड कट करून आपण त्याला समोरून उघडले आरशातील प्रतिमा केली. आरशाची प्रतिमा कशी होणार बेटा? ज्या वेळेला आपण तिसरी घडी काय करणार आहोत? वरच्या भागाचं खाली काय येणार आहे? पाण्याची प्रतिमा मॅम पाण्यातील. येस. वरच्या भागाचं खाली आपल्याला पाण्याचं प्रतिबिंब येत असतं आणि डावीकडचा भाग किंवा उजवीकडचा भाग ज्या वेळेला आपण अनफोल्ड करत असतो त्यावेळेला त्याची काय येत असते? आरशाची प्रतिमा येत असते. मग आता सांग या ठिकाणी काय होईल? तिसरी स्टेप. मॅम मग त्याची आपण ती पाण्याची प्रतिमा केल्यानंतर त्याला इकडून उघडले मॅम उजवीकडून. बरं, अगोदर याची पाण्याची प्रतिमा करा. येस मॅम. पुढे मॅम वरचा नंतर भाग. त्याच्या खाली हम्म. मग मग नंतर आता मॅम त्याची आरशातील प्रतिमा 1 नंबरची घडी जी आहे ती आपण काय करणार आहोत? अनफोल्ड उघडणार. करणार आहोत. म्हणजे आपण कोणती घडी अगोदर अनफोल्ड केली? दुसरी 2 नंबरची. बरोबर आहे. मग आता पहिल्या नंबरची घडी ज्या वेळेला आपण अनफोल्ड करणार तेव्हा या डावीकडच्या भागाची आरशाची प्रतिमा कुठे होणार आहे? उजवीकडे. उजवीकडे. बरोबर. येस. बर, चला करा मग. हा वर्तुळ, डावीकडचा वर्तुळ उजवीकडे येईल. सर्व वर्तुळ पूर्ण होतील. हा डावीकडचा भाग आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे दिसेल. हाही डावीकडचा भाग आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे दिसेल. मग कोणतं ऑप्शन आहे असं? क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी. चला, लक्षात आलं सर्वांना? समजलं का? ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 48 नंबरचा प्रश्न पहा. मी सांगू का? नाही, आता तुझा नंबर झालाय. अगोदर चॅटबॉक्सचा वापर करा सर्वांनी. चॅटबॉक्स मध्ये आन्सर करायचं आणि मग नंतर ज्या विद्यार्थ्याचं नाव घेतलं जाईल त्याला त्यांनी बोलायचं. येस मॅम. चला, चॅटबॉक्सचा वापर करा. 48 नंबरचा प्रश्न. काही मुलांचं ऑप्शन नंबर बी येत आहे, काही ऑप्शन नंबर सी येत आहे. म्हणजे नेमकं यायला काय हवं?
व्यवस्थित विचार करा. त्रिकोणाची आकृती आहे. ज्या वेळेला त्रिकोणाची आकृती येते त्यावेळेला बघा प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे की हा आणि हा भाग ज्या वेळेला आपण फोल्ड करतो त्या ठिकाणी कोणता भाग येतो. डावीकडचा भाग या भागावर दुमडला मधल्या त्रिकोणावर आणि उजवीकडचा भाग जर मधल्या त्रिकोणावर दुमडून घेतला तर कोणता भाग यायला हवा. व्यवस्थित बघा. नंतर परत खालचा भाग वरती दुमडलेला आहे. व्यवस्थित पहा. कोण सांगणार आहे आन्सर? पाठवा. पटापट पाठवा. चला बघूया. कॅन्सल करणार आहे. एक लाईट बंद केला का? येस मॅम. समृद्धी बोरकर. बोला समृद्धी बोरकर. आवाज येतो बेटा समृद्धी? समृद्धी आवाज येतोय बेटा? बोरकर समृद्धी. माझा आवाज येतोय का सर्वांना? एकदा सांगा बरं. हो. येतोय ना? हा बोला समृद्धी. या प्रश्नाचं तुझं उत्तर काय आलेलं आहे? बोला. बी. बर सांगा कसं काढलं? बी. ओके सांगा फर्स्ट बी. स्टेप काय केलेली आहे? आता येतोय आवाज क्लिअर? आवाज पहिल्यांदा क्लिअर येतोय त्रिकोण का? एकदा सांग घेतला. बरं समृद्धी. हो. आता येतोय क्लिअर सर्वांना? बघा सांगा फर्स्ट स्टेप काय केली मग? पहिल्यांदा त्रिकोण त्रिकोणी आकार आपण काय केलेला आहे? पेपर घेतलेला आहे बरोबर. मग आता काय केलंय परत? हा जो भाग आहे हा मधल्या त्रिकोणावर काय केलाय? मधल्या त्रिकोणावर काय केलाय? एरो जसा दिलाय त्या पद्धतीने आपल्याला सांगायचंय. म्हणजे डावीकडचा भाग उजवीकडे. समृद्धी तुला सांगता येते बेटा आन्सर? हो मॅम. सांग ना मग बेटा. हो एरो दिलाय. मग बोला मग काय करायचं? डावीकडचा भाग आपण मध्ये दुमडून घ्यायचा. पुन्हा उजवीकडचा भाग मध्ये परत दुमडून घ्यायचा. सेकंड स्टेप सांगा. बोला सेकंड स्टेप काय आहे? मॅम हा खालून एरो वरती दिलेला आहे. याचा अर्थ बघा ज्या वेळेला हा त्रिकोण आणि हा त्रिकोण मधल्या त्रिकोणावरती फोल्ड केल्यावर कोणता केवढा भाग राहणार आहे? हा आणि हा. मग इथं या स्टेपला काय मॅम केलेलं आहे? सेकंड स्टेपला खालनं पेपर वरती फोल्ड केलेला आहे बरोबर समृद्धी. आणि त्याचा अर्धा चंद्र कापलेला आहे. बरोबर. हा जो भाग आहे काय केलेला आहे आपण? मॅम त्याचा अर्धा चंद्र कापलेला आहे. बरोबर बरोबर. पुन्हा तिसरी स्टेप काय केलेली आहे? हा भाग कापलाय. बोला पटकन बोला. हा भाग कापलाय बरोबर. मग आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे? मध्ये उलट पंचकोन दिलाय.
त्याच्या उलट प्रमाणे काय करायची आहे, घडी अनफोल्ड करायची आहे. म्हणजे दुसऱ्या नंबरची घडी आपल्याला या ठिकाणी काय करायची, अनफोल्ड करायची आहे, उलगडायची आहे, हो की नाही. मग हा जो भाग आहे म्हणजे सेकंड नंबरची घडी जी आहे ती आपल्याला खाली घ्यायची आहे. म्हणजे हा भाग आपण ओपन केला. मग वरच्या भागाचं खाली काय होत असतं, बोला. ज्या वेळेला आपण वरचा भाग खाली अनफोल्ड करत असतो त्यावेळेला त्याचं काय होतं, तो पाण्याचं प्रतिबिंब होतं, बरोबर आहे. मग हा जो भाग आहे पाण्याचा प्रतिबिंब. हा भाग असा यायला हवा, बरोबर. बोला. हो. नंतर माझा आवाज लेट येतोय का, समृद्धी? आवाज लेट येतोय का माझा? बर, पुढे सांगा. बर, पुन्हा काय होणार आहे, ज्या वेळेला हा जो भाग आहे पाण्याचं प्रतिबिंब आपण काढलंय त्यावेळेला हा आणि हा भाग कशाला तसा खाली येणार, बरोबर. मग नंतर काय होईल, पुन्हा डावीकडची म्हणजे एक नंबरची घडी आपल्याला काय करायची आहे, अनफोल्ड करायची आहे. मग एक नंबरची घडी आहे ती इथे एक आहे आणि इथे एक आहे, या दोन्हीही घड्या आपल्याला अनफोल्ड करायच्या आहेत. मग हा वर्तुळ जो आहे तो काय होईल, पूर्ण होईल का, बोला. हा वर्तुळ जो आहे तो पूर्ण होईल का, होणार ना. ओके, आणि पुन्हा नंतर होईल मॅम. पुन्हा काय होईल, ज्या वेळेला हा वर्तुळ पूर्ण होतो, हा जो भाग आहे आपण कापलेला तो सुद्धा भाग आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. मग तो कसा दिसणार, तर तो आपल्याला त्याच पद्धतीने म्हणजे हा वर्तुळ ज्या वेळेला पूर्ण होत असतो तर हा भाग जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दिसायला हवा. मग त्याचप्रमाणे अजून जो अर्धवर्तुळ आहे, कोणता, इकडचा जो अर्धवर्तुळ आहे तो इकडे यायला हवा की नाही, तर तो सुद्धा आपल्याला इथे येणार आहे. लक्षात घ्या, इथेही अर्धवर्तुळ पूर्ण होईल, बरोबर आहे. उजवीकडचा भाग हा डावीकडे आणि पुन्हा हा जो भाग आहे आणि याचा अर्धवर्तुळ असा, म्हणजे असा भाग आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतो का. ज्या वेळेला ही घडी आपण अनफोल्ड करणार आहोत, बघा हा जो भाग आहे आपण काय केलेला आहे, अनफोल्ड केलेला आहे. फक्त ज्या वेळेला ही घडी आपण दुमडलेली असते, लक्षात घ्या, लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण ही घडी जी आहे ती अनफोल्ड केलेली असते त्यावेळेला याच्या मध्यभागी म्हणजे हा जो भाग कापून घेतला ना आपण, लक्षात घ्या, हा जो भाग कापून घेतला त्यावेळेला ही घडी अनफोल्ड केल्यानंतर हा भाग आपल्याला असा दिसत असतो आणि इथे सुद्धा हा अशा पद्धतीने दिसत असतो. हे तुम्हाला माहिती आहे, त्रिकोणाची घडी तुम्हाला वारंवार मी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला त्रिकोणाची घडी आपण अनफोल्ड करणार आहोत त्याचा उभा जो भाग आहे या भाग आपण हा अनफोल्ड केल्यावरती काय होणार आहे, आडवा भाग येतो. प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग त्याचे वक्र भाग, हा इथं वर्तुळ पूर्ण होईल, इथे वर्तुळ पूर्ण होईल, बरोबर आहे. आणि हा जो भाग आहे इथं वक्र येणार खालच्या बाजूला, म्हणजेच ऑप्शन नंबर बी सारखी आपल्याला आकृती मिळणार आहे. बघा, लक्षात येते, ऑप्शन नंबर बी सारखी आकृती आपल्याला इथे मिळून जाईल. समजलंय का.
हो समजलं मॅम. ठीक आहे. येतंय मॅम. समजलं मॅम. चला ओके. घ्या 49 नंबरची आकृती. चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे आणि आन्सर करायचा आहे. अतिशय सोपी अशी आकृती आहे. माईक बंद केला तरी चालेल. समृद्धी, समृद्धी माईक बंद करा. काय आगी नाही गेली तू समृद्धी माईक बंद करा. चला शिंगारे. सर्वांचे आन्सर आलेले आहेत. व्हेरी गुड. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. व्यवस्थित पहा. चौकोनाची आकृती आहे पण सोपी आहे तेवढीच अवघड पण असते. व्यवस्थित विचार करायचा आहे आणि ज्या वेळेला ही घडी आपण अनफोल्ड करत जाणार आहेत परत परत मागे, त्यावेळेला तो कसा भाग येणार आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. खूप मुलांचं उत्तर चुकते बघा. खूप मुलांचं उत्तर चुकते. चला बघा. बोरकर तुझा माईक बंद झाला नाही बेटा, तेवढा माईक बंद कर. बघा चौकोनी आकाराचा पेपर घेतलाय आपण, बरोबर. सेकंड नंबर काय केली स्टेप आपण, डावीकडचा भाग कुठे फोल्ड केलाय, सॉरी उजवीकडचा भाग कुठे फोल्ड केलाय, डावीकडे फोल्ड केलाय, बरोबर. का, कारण आपल्याला एरो अशा आई हॅलो मॅम. मॅम मॅम मला तुमचं ऐकू येत नाही.
आवाज येतोय बेटा? येतोय आवाज? एकदा मेसेज करा, सर्वांना आवाज येतोय का? चला पहा, सर्वांना येतोय आवाज? एकदा मेसेज करा मला. चला लक्ष द्या. बघा, ज्या वेळेला आपण 3 नंबरची घडी ओपन करणार आहोत, अनफोल्ड करणार आहोत, उलगडणार आहोत, त्यावेळेला वरच्या भागाचं खाली पाण्याचं प्रतिबिंब होतं. बरोबर आहे? मग आता मी या ठिकाणी तुम्हाला पाण्याचं प्रतिबिंब करून दाखवलंय. या ठिकाणी हा त्रिकोण असा होईल. बरोबर? ठीक आहे. मग आता फक्त काय करायचं आहे, जी ही 2 नंबरची घडी आहे ती आपल्याला अनफोल्ड करायची आहे. बरोबर? मग ज्या वेळेला डावीकडचा भाग उजवीकडे आपण अनफोल्ड करणार आहोत, बघा, ज्या वेळेला आपण हा जो भाग आहे डावीकडचा भाग उजवीकडे अनफोल्ड करणार आहोत, त्यावेळेला त्याची आरशाची प्रतिमा होत असते. सर्वांना माहिती आहे हे काय होते, त्याची आरशाची प्रतिमा होते. बरोबर आहे? मग आता आपल्याला हा जो भाग आहे त्याचा वर्तुळ पूर्ण होईल, हा भाग जो आहे तो असा होईल. बरोबर? बरोबर का? आणि मग हा जो भाग आहे तो असा पूर्ण होईल. म्हणजे डावीकडचा भाग आरशाच्या प्रतिमेमध्ये अशा पद्धतीने दिसत असतो. बघा, ठीक आहे? आलं लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 50. चॅट बॉक्सचा वापर करा आणि उत्तर काढा. चॅट बॉक्सचा वापर करून सर्वांनी आन्सर पाठवायचा आहे. व्हेरी गुड, सुंदर, छान. बरोबर. आदित्य, कार्तिक, भक्ती, अर्णवी, अर्णव, व्हेरी गुड. कदम, छान बेटा. चला बाकीच्या सर्व मुलांनी आन्सर करायचे आहेत. यस, सार्थक, अगदी बरोबर. यस, जानकी, व्हेरी गुड. चला बघा, आता या ठिकाणी
सर्व मुलांनी उत्तर पाठवलेलं आहे ऑप्शन नंबर डी. तर ऑप्शन नंबर डी हे उत्तर येते का ते आपण चेक करूया. तर कसं, या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण अगोदर चौकोनी आकाराचा पेपर घेतलाय. ठीक आहे. मग नंतर खालचा भाग उजवीकडचा त्रिकोणी आकाराचा भाग जो आहे तो पुन्हा वरच्या डाव्या भागावर दुमडून घेतलेला आहे. दुसरी स्टेप काय केलेली आहे, ज्या वेळेला हा त्रिकोणाकार भाग राहिलेला असतो मग पुन्हा हा भाग आपण इकडे दुमडून घेतलेला आहे. आलं लक्षात. मग तिसरी स्टेप आपण काय केलेली आहे, तिसरी स्टेप आपण फक्त कापलेला आहे. बघा, वक्र भाग काय केले, कापून घेतलेत. मग हा वक्र भाग आहे हा कापला, वरचा कापला आणि खालचाही भाग कापून घेतला. आलं लक्षात. मग 2 नंबरची घडी आपल्याला अनफोल्ड करायची आहे. किती नंबरची, 2 नंबरची. मग ज्या वेळेला आपण 2 नंबरची घडी अनफोल्ड करणार म्हणजे हा भाग पुन्हा इकडे जाणार परत. येते लक्षात. मग हा भाग परत उजवीकडे जाणार, त्यावेळेला काय होणार आहे, हा अर्धवर्तुळ इथे वाढणार, हा अर्धवर्तुळ इथे वाढणार, बरोबर. आणि पुढे काय होणार, येस, हा कोपरा इथे येणार. मग पुन्हा आपल्याला 1 नंबरची घडी अनफोल्ड करायची आहे म्हणजे हा वरचा भाग जो आहे तो खाली येणार आहे. मग वरचा भाग खाली आल्यावरती त्याची आरशाची प्रतिमा केली तरी सुद्धा चालते किंवा डायरेक्ट सगळे भाग जे आहेत तुम्हाला माहिती आहे कसे करून घ्यायचे ते. मग असं नाही समजलं तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलंय की हे काय करा, जॉईंट करून घ्या आणि असा आन्सर कोणत्या भागात आहे म्हणजे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, ए बी सी आणि डी. तर बघा यामध्ये डी मध्ये हे आन्सर येते, बरोबर. ए आलं असतं परंतु ए मध्ये फक्त आतला वर्तुळ दिलेला आहे. आतमध्ये काय दिलेलं आहे, वर्तुळ दिलेलं आहे, फक्त बाजूच्या बाजू वक्र भाग हा दिलेला नाही म्हणून ए वगळलाय आपण. बाहेरचा भाग इथे वक्र भाग सगळीकडे दिलाय बी मध्ये, फक्त आतमधला भाग चुकीचा दिलाय म्हणून बी वगळा आणि सी आकृती तर येणार नाही, बरोबर. चला आलं लक्षात. उत्तर काय आलं आपलं, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 51. चला चॅट बॉक्सचा वापर करा आणि आन्सर पाठवा. व्हेरी गुड, छान. नेहा, सार्थक, यशराज, आदित्य, प्राजक्ता, उत्कर्ष, ओम देवकते, कार्तिक, ऋषी बागुल करेक्ट, आर्यन पाटील बरोबर आहे, आरोही रणदिवे करेक्ट, शौर्य बरोबर, अनुष्का सुरोसे बरोबर आहे, गायकवाड आर्यन करेक्ट, श्रावणी तिरसे करेक्ट. चला अतिशय बरोबर असे उत्तर सर्वांनी पाठवलेत. तर बघा या ठिकाणी आपल्याला चौकोनी आकाराचा पेपर घ्यायचा आहे, बरोबर. पुन्हा उजवीकडचा भाग डावीकडे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, दुमडून घ्यायचं आहे. मग सेकंड स्टेप जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, खालनं पेपर वरती दुमडून घ्यायचा आहे. मग चौकोनी आकाराचा पेपर फक्त शिल्लक राहिला या ठिकाणी. मग तिसरी स्टेप आपल्याला काय करायची आहे, तर तिसरी स्टेप जी आहे ते इथे जो क्रॉस मधला भाग आहे तो इथे डॉट आणि हा इथे असा जो भाग आहे तो
तो कापायचा आहे. मग पुन्हा काय करायचंय? सेकंड नंबरची स्टेप सांगा परत. सेकंड नंबरची स्टेप आपण काय करतो? ज्या वेळेला पेपरवरचा ओपन करतो खाली, त्यावेळेला त्याचं काय होतं? पाण्याचं प्रतिबिंब होतं की आरशाची प्रतिमा होते? चला, येस, अगदी बरोबर. त्याची काय होते? पाण्याचं प्रतिबिंब होते. मग हा जो भाग आहे तो इथे क्रॉस येईल, बरोबर. डॉट आहेत जशास तसा पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली येतो फक्त. हा भाग वाढवा, हा असा आणि हा असा. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं असतं? ज्या वेळेला डावीकडनं उजवीकडे किंवा उजवीकडनं डावीकडे आपल्याला घडी अनफोल्ड करायची असते, त्यावेळेला त्याचं काय होतं? आरशाची प्रतिमा होते. अगदी बरोबर. मग आता पहा, या ठिकाणी आपल्याला 1 नंबरची घडी अनफोल्ड करायची आहे. 1 नंबरची घडी, डावीकडचा भाग उजवीकडे त्याची आरशाची प्रतिमा होईल. मग करा आरशाची प्रतिमा. डावीकडे इथं रेषा वाढेल. डावीकडचा हा भाग असा, हा असा, हा असा आणि हा असा. थोडं व्यवस्थित दाखवते. हा वाढेल, हाही वाढेल, बरोबर. हा क्रॉस, इथे क्रॉस आणि हा उभा. डावीकडचा हा जो भाग आहे रेषा उजवीकडे इथे येईल, डावीकडचा डॉट इथे येईल. पुन्हा डावीकडची रेषा आपल्याला उजवीकडे येणार, डावीकडचा डॉट इकडे येणार. सर्व काय करून घ्या? जोडून घ्या. आणि जोडून घेतल्यानंतर असा भाग आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतोय? बघा, सांगा. या ठिकाणी बघा, सारखे असणारे ऑप्शन कुठे आहेत? या ठिकाणी बी पण सारखा दिसतोय का? डी ही सारखा दिसतोय का? सी ही सारखा वाटतोय? ए येणार नाही, आपण ए सुरुवातीलाच वगळून टाकूया. परंतु बाकीच्या ऑप्शन मध्ये सारखेपणा वाटतोय, कारण मधला जो भाग आहे तो सगळ्या ऑप्शन मध्ये सारखा आहे, परंतु डॉट वरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. का? कारण डॉट जे आहेत ते या रेषेच्या जवळ आहेत. बघा कुठे आहेत जवळ? मग तर या ठिकाणी बी मध्ये तो आतल्या बाजूला दिलाय म्हणून बी वगळा. सी मध्ये बघूया, बरोबर दिलाय. आणि डी मध्ये सुद्धा तो आतल्या बाजूला दिलाय म्हणून डी वगळा. जे राहतं ते आपलं काय असतं? उत्तर असतं, बरोबर. मग आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर सी. आणि तुम्ही सर्वांचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर सी आलेलं आहे आणि अगदी बरोबर आहे. चला, समजल्या? या तीनही आकृत्या सर्वांना समजल्या का? समजल्या सर्वांना? ओके, चला मग जाऊ पुढे. चला, प्रश्न क्रमांक 54. आली त्रिकोणाची आकृती. पण सोपी आहे, काहीच अवघड नाहीये. चला काढा. सर्वांनी आन्सर काढायचं आहे आणि मला पाठवायचंय. मी सर्वांचे आन्सर चेक करते. व्यवस्थित आकृतीकडे पहा आणि छान असं उत्तर काढा. त्रिकोणाच्या आकृतीला आता भिण्यासारखं काहीच राहिलेलं नाही, घाबरायचं बिलकुल नाही. त्रिकोणाची आकृती कशीही आली तरी तुम्हाला अगदी सोपी जाणार आहे, लक्षात घ्या, बरोबर. चला पाठवा आन्सर. ए बी सी की डी? पहा. ओके, व्हेरी गुड. येस, अगदी बरोबर.
प्राची, यशराज, आर्यन, ईश्वरी, अनुष्का, अगदी बरोबर आन्सर आहेत तुमचे. तर चला पाहूया. पहा, त्रिकोणाची आकृती आहे. या ठिकाणी पहिला भाग जो आहे त्रिकोणी आकाराचा पेपर आपण घेतलाय, बरोबर. त्रिकोणी आकाराचा भाग आपण किंवा पेपर घेतला. सेकंड स्टेप काय केलेली आहे, तर 2 नंबरची स्टेप जी आहे ती आपण वक्र भाग या ठिकाणी कापलेला आहे. तर मग बघा, या ठिकाणी हा वक्र भाग आपण कापून घेऊ का, कारण त्यांनी 2 नंबरच्या स्टेपलाच आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, वक्र भाग कापायला सांगितलाय. मग थर्ड नंबरची स्टेप काय करावं लागेल बरं, इथं तिसऱ्या नंबरच्या आकृतीला या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, मेसेज करा. बघा काय करावं लागेल, नाही सांगता येणार कोणालाच, बोला काय करावं लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला इथं ॲरो दिलेला नाहीये, लक्षात घ्या. या ठिकाणी ॲरो दिलाय का, ॲरो दिलेला नाही, फक्त डॉट 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 रेषा दिलेल्या आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा असतो की या ठिकाणी हा भाग जो आहे तो फोल्ड केलेला आहे. लक्षात घ्या, हा जो दिलेला डॉटेड भाग जो आहे तो डावीकडे आपल्याला फोल्ड केलेला असतो. प्रत्येक वेळेला ॲरो देतील असं नाही, लक्षात घ्या. प्रत्येक वेळेला ॲरो येईल असं नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की हा भाग आपल्याला तिथे दुमडून घेतलाय आणि फक्त कोणता भाग कापलाय, तर हा भाग या ठिकाणी कापलेला आहे. ठीक आहे. मग जशी घडी आपण घातली त्याच्या उलट क्रमाने घडी अनफोल्ड करा. चला, प्रत्येकाला बोलायला नाही जमलं तरी मेसेज करून तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मग आता बघा, ज्या पद्धतीने आपण घडी घातली त्याच्या उलट क्रमाने घडी अनफोल्ड करा. मग आता हा जो भाग आहे तो इकडे काय होणार, बोला. हा जो भाग आहे तो इकडे अनफोल्ड होणार, हो की नाही. अनफोल्ड होणार म्हणजेच आपण घडी ती उघडणार आहोत. मग हा जो भाग आहे या ठिकाणी बघा, त्याची आरशाची प्रतिमा होईल. हा ऑलरेडी आपण कापलेला होता. या ठिकाणी तो आपण ऑलरेडी कापलेला होता. मग पुन्हा काय करायचंय, हा 2 नंबरचा भाग जो आहे म्हणजे 2 नंबरची घडी जी आहे ती आपल्याला अनफोल्ड करायची आहे. मग डावीकडच्या भागाची आरशाची प्रतिमा आपल्याला उजवीकडच्या भागामध्ये दिसणार आहे, बरोबर आहे. डावीकडचा भाग आपण अनफोल्ड करणार आणि उजवीकडे, मग चला करा. हा आहे डावीकडचा भाग, त्याची उजवीकडे आरशाची प्रतिमा होईल. वक्र रेषा खालचा भाग खालीच असतो. आरशाच्या प्रतिमेमध्ये खालचा भाग खाली आणि वरचा भाग हा वरतीच असतो, बरोबर. आणि मग हा डावीकडचा त्रिकोण इथे येईल. पूर्ण आकृती जॉईंट करा. चला सांगा बरं, कुठे आहे याचा आन्सर. येस, अगदी बरोबर, ऑप्शन नंबर ए. आलं लक्षात. पर्याय क्रमांक ए आलं, बी आलं नाही. याचं कारण काय आहे, तर बी मध्ये हा भाग इथे कापलेला दाखवलेला नाहीये, म्हणून बी ऑप्शन येणार नाही, लक्षात घ्या. आणि सी मध्ये वक्ररेषा उलट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे सी ही ऑप्शन येणार नाही. आणि डी आकृती पूर्णपणे वेगळी आहे, त्यामुळे ऑप्शन डी सुद्धा आपल्याला वगळावं लागणार आहे. आणि शेवटी जे राहतं ते आपलं काय असतं, उत्तर असतं. आलं लक्षात. चलो फिर आगे. प्रश्न क्रमांक 55. चला पुन्हा एकदा चौकोनी आकाराचा पेपर घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला फोल्ड करायला सांगितलेला आहे त्या पद्धतीने तो फोल्ड करा. नंतर कुठे कापायला सांगितलेला आहे त्या ठिकाणी तो कापा आणि उत्तर काढा. चला बघा, दिसते सर्वांना स्क्रीन व्यवस्थित. ओके.
येस. वेदिका बरोबर बेटा. शर्वरी, शौर्य, स्पंदन, अर्णव, रणदिवे, राजेश्वरी, आर्यन, श्रद्धा, अद्वित, अभिमन्यू, शिंदे. चला, सर्व मुलांची उत्तर अगदी बरोबर आहेत. व्हेरी गुड, छान. पहा आता या ठिकाणी आपल्याला चौकोनी आकाराचा पेपर घ्यायचा आहे, बरोबर. फर्स्ट स्टेप काय करायची आहे, वर्ण पेपर खाली आपल्याला दुमडून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. आणि सेकंड नंबरची स्टेप काय आहे, उजवीकडचा भाग हा आपल्याला डावीकडे अनफोल्ड करायचा आहे. आणि तिसरी स्टेप काय आहे, फक्त त्रिकोणी आकाराचा भाग या ठिकाणी आणि या ठिकाणी कापायचा आहे, एवढंच सांगितलेलं आहे, बरोबर. मग पुन्हा ज्या वेळेला डावीकडचा भाग आपल्याला उजवीकडे अनफोल्ड करायचा असतो, त्यावेळेला त्याची काय क्रिया होते सांगा. डावीकडचा भाग ज्या वेळेला तुम्ही उजवीकडे अनफोल्ड करणार, त्यावेळेला त्याची क्रिया काय होणार, काय होते. बोला. चला, अगदी बरोबर. त्याची काय होणार आहे, येस, आरशाची प्रतिमा होते. मग वरचा भाग हा वरीच असतो, परंतु त्याची आरशाची प्रतिमा होईल. खालचा भाग आरशाच्या प्रतिमेमध्ये खालीच असतो, फक्त त्याची आरशाची प्रतिमा. पण आता हा जो भाग आहे व्ही सारखा आहे, मग त्याची आरशाची प्रतिमा अशीच दिसते. मग तो उलटा आला तरी त्याची आरशाची प्रतिमा ही अशाच पद्धतीने दिसत असते. मग इथे सुद्धा आपल्याला काय आहे, त्याची आरशाची प्रतिमा अशीच दिसणार आहे, बरोबर. येते लक्षात सर्वांना. चला, मग पुन्हा आपल्याला 1 नंबरची घडी अनफोल्ड करायची आहे. 1 नंबरची घडी आपल्याला अनफोल्ड करायची. मग सांगा बरं, त्याचं काय करायचं, उलट पाण्याचं प्रतिबिंब होईल, बरोबर. मग करून दाखवा. हा भाग या ठिकाणी पूर्ण होईल, हाही भाग पूर्ण होईल, आणि मग खालचा भाग वरती त्याची पाण्याचं प्रतिबिंब अशा पद्धतीने दिसेल. पूर्ण जॉईंट करा, आणि जॉईंट केल्यानंतर हा भाग आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतोय तो पहा. पहा कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतोय. बी मध्ये एकच मध्यभागी हा भाग दिलेला आहे, पतंगाकार. बी ऑप्शन वगळून टाका. सी मध्ये हा भाग चुकीचा दिलेला आहे, आणि मध्ये सुद्धा एकच चिन्ह दिलंय, म्हणून ऑप्शन सी ही आपल्याला वगळून टाकायचं आहे. डी मध्ये सुद्धा हे आडवे चिन्ह जे आहेत ते आपल्याला उभे हवे होते, त्यामुळे ऑप्शन डी वगळा. शेवटी जे राहतं ते आपलं काय असतं, उत्तर असतं. उत्तर काय आलं मग आपलं, ऑप्शन नंबर ए. समजलं. कोणाला काही अडचण. सर्वांना हा प्रश्न समजलाय का, कोणाला काही अडचण आहे का. ओके, समजलंय. चालेल, मग जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न 56 नंबरचा. चला बघा. बघा,
चला चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे आणि सर्वांनी आन्सर पाठवायचे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला चौकोनी आकाराचा पेपर घ्यायचा आहे. चला वेदांत घुले, काय आलं उत्तर? ऑप्शन नंबर सी आहे. करून दाखवा. एक एक स्टेप सांगत चला. सांगा. पहिल्यांदा मी आपण तेवढं सांगतो की कागद घेतला. बर. त्याचा उजवीकडे त्रिकोणामध्ये बरोबर. डावीकडचा त्रिकोणी आकाराचा भाग जो आहे तो आपण काय केला? उजवीकडे दुमडला. बरोबर. सेकंड स्टेप सांगा. बरोबर. या ठिकाणी हा वक्र भाग जो आहे तो वक्र भाग आपण या ठिकाणी काय केलेला आहे? कापलेला आहे. अगदी बरोबर. आणि थर्ड स्टेप काय केलेली आहे? बरोबर. बरोबर. हा रंगवलेला भाग असतो म्हणजे तो सुद्धा आपण काय करतो? नेहमीप्रमाणे कापून घेतो. आणि हा जो भाग आहे हा सुद्धा भाग आपण कापणार आहे चौकोनी आकाराचा. आणि हा ऑलरेडी काय केलेला होता? कापलेला होता. फक्त काय करायचं आहे आपल्याला? एकच स्टेप करायची आहे या ठिकाणी. काय? ही घडी आपल्याला अनफोल्ड करायची आहे. बोला. नेक्स्ट काय करावं लागेल आपल्याला? कोण मग पुढे काय होईल? पुन्हा ते छायांकित अर्ध वर्तुळ होता तो पूर्ण वर्तुळ. करेक्ट. अगदी बरोबर. हा वर्तुळ जो आहे तो पूर्ण होईल. कापला होता तो पुन्हा त्याच्या शेजारी येस, त्याच्या वरच्या भागाला जाणार म्हणजे तो हा असा जाईल. मग हे पुन्हा जो शेवटचा चौकोन होता खालचा तो वर जाऊन वर कापलं म्हणजे ऑप्शन नंबर सी. बघा, ज्या वेळेला ही वरची घडी आपण म्हणजे खालचा भाग वरी आपल्याला अनफोल्ड करायचा आहे त्यावेळेला हा कोपरा वरती जातो. मग या ठिकाणी हा भाग काय होईल? चौकोन इथं येणार आणि पूर्ण पुन्हा काय करायचंय आपल्याला? जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि असं ऑप्शन कुठे दिसतंय तुम्हाला? बघा, ऑप्शन बी, सी की डी? कुठे दिसतंय वेदांत? ऑप्शन नंबर सी मध्ये. येस, ऑप्शन नंबर सी मध्ये उत्तर येते. बी येणार नाही. याचं कारण काय आहे? त्याचा पूर्ण उलट दिलेला आहे त्यामुळे बी येणार नाही. आणि अर्धी आकृती आहे. एचा मधला भाग दिलेला नाहीये, छायांकित, नाही तर ए बरोबर बसली असती. दिलेला नाहीये. आणि डी मध्ये हा भाग पूर्ण उलट दिलेला आहे म्हणून डी. बघा, जे आता ते आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर सी. चला, व्हेरी गुड. सर्वांचं आन्सर जे आहे ते बरोबर आलेलं आहे. ऑप्शन नंबर सी. चला, कोणाला काही अडचण आहे का? या 3 प्रश्नांवर तुम्हाला कोणाला काही अडचण आहे का? कोणाला समजलं नाही असं कोणी आहे का? बिनधास्त मेसेज करा. एखादा पॉइंट समजला नाहीये किंवा घडी ओपन केल्यानंतर उलगडल्यानंतर तो भाग तिथे कसा आला हे लक्षात आलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी विचारू शकता. आहे या 3ही प्रश्नांवरती तुम्हाला कोणाला काही अडचण असेल तर विचारा. आहे का अडचण? बोला. 54, 55 आणि 56. ओके, चालेल. मग जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. चला, घ्या प्रश्न क्रमांक 57.
चला सर्वांनी आन्सर पाठवा. प्रश्न क्रमांक 57. चला अगदी बरोबर आहे. चौकोनी आकाराचा पेपर घेतला. इथे पण स्टेप बाय स्टेप सांगायचं आहे. काहींचं उत्तर चुकतंय बघा. काय केलेलं आहे इथं व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. खूप मुलांचं प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चुकतंय. काही मुलांचं एक येतं, काही मुलांचं वेगळं येतं. प्रत्येकाचं एकसारखं उत्तर येत नाहीये, याचा अर्थ अभ्यास कमी आहे. फर्स्ट स्टेप काय केलेली आहे? चौकोनी आकाराचा पेपर घेतलाय बरोबर. वरतून खाली पेपर आपण दुमडून घेतलेला आहे. सेकंड स्टेप उजवीकडनं डावीकडे की डावीकडनं उजवीकडे आपण पेपर दुमडून घेतलाय. तर बघा या ठिकाणी डावीकडनं उजवीकडे पेपर फोल्ड केलेला आहे. जसा ॲरो दिलाय त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचंय. पुन्हा काय केलेलं आहे? तिसरी स्टेप काय आहे बघा. मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक वेळेला ॲरो दिला जात नाही. ज्या वेळेला डॉट 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 असं जर बाजूला असेल त्यावेळेला काय आहे, त्याचा अर्थ असा असतो की ती घडी आपण दुमडलेली आहे. म्हणजेच हा जो वरचा भाग आहे तो खाली दुमडलेला आहे. लक्षात घ्या. का? कारण या ठिकाणी डॉट डॉट दिलेला आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या ठिकाणी वरचा भाग डॉटेड आहे, याचा अर्थ वरचा त्रिकोणी भाग खाली दुमडून घेतलेला आहे. पुन्हा काय केलेलं आहे? 4 वक्र भाग जे आहेत ते कापलेले आहेत. ठीक आहे. हे 4 वक्र भाग तुम्ही काय करणार? कापणार आणि पुन्हा तोच भाग वरचा अनफोल्ड करणार आहेत या ठिकाणी. मग पुन्हा ते वक्र भाग जे आहेत ते पूर्ण होतील. बरोबर. वक्र भाग जे आहेत ते पूर्ण होतील. मग चला या ठिकाणी पूर्ण वर्तुळ काढून घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला. आलं लक्षात? पुन्हा काय होणार? सेकंड नंबरची घडी आहे ती आपल्याला अनफोल्ड करायची आहे. बरोबर. सेकंड नंबरची घडी आपण अनफोल्ड करू. या ठिकाणी याची आरशाची प्रतिमा इकडे येणार, म्हणजे इथे हे वर्तुळ काय होतील? पूर्ण होतील. मग उजवीकडचा भाग जो आहे तो डावीकडे त्याची आरशाची प्रतिमा करा आणि जसा इकडे दिलेला भाग आहे तो इकडे येणार. आणि पुन्हा पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप सुद्धा तुम्हाला काय करायची आहे? खालून वरी अनफोल्ड करायची. याचा अर्थ त्याचं पाण्याचं प्रतिबिंब होईल आणि वरती सुद्धा तुम्हाला इथे 4 आणि इकडे 4 असे वर्तुळ मिळून जातील. मग आता बघा असा भाग कुठे आहे? तर ए मध्ये असे आणि असे दिलेत, त्यामुळे ए वगळा. बी मध्ये बरोबर आहेत, पण सी मध्ये बघूया. सी मध्ये पूर्ण एकाच दिशेत तुम्हाला वर्तुळ दिलेले आहेत, म्हणून ऑप्शन सी ही या ठिकाणी वगळायचा आहे. मग डी येईल का बी येईल? पहा बरं. चला सांगा पटकन. बी येतं का डी येतं? कन्फ्युजन आहे की नाही? मग वर्तुळ मोजा ना. कन्फ्युजन आहे तर एका याच्यामध्ये किती वर्तुळ? बघा ही जी 3 नंबरची स्टेप आहे, 3 नंबरच्या स्टेपला आपण वरून पेपर खाली दुमडून घेतल्यावर वक्र भाग कापले आहेत. बरोबर. मग वक्र भाग किती कापले? तर 4. म्हणजे एका बाजूला 4, त्याच्या डाव्या बाजूला 4, वरती डावीकडे आणि उजवीकडे 4 आणि 4 8. मग बघा. येस, आता बरोबर येतंय. बी येतं का?
बघा बी येतं का ते सांगते मी तुम्हाला, येतं की नाही ते बघा. 1 2 3 4 उजवीकडे बरोबर आहेत. 1 2 3 डावीकडे 3 आहेत, इकडे 4 आहेत. 1 2 3 वरती पण 3 1 2 येईल का? येणार आहे का बघू. पुढे बघा डी मध्ये 1 2 3 4 इकडे 4 आहेत. 1 2 3 4 इकडेही 4 आहेत, म्हणजे वरती सुद्धा काय असणार आहेत? 4 4 असणार आहेत. म्हणून बी येत नाही. खूप मुलांनी ऑप्शन नंबर बी हे उत्तर दिलेलं आहे. पूर्णपणे ते उत्तर चुकीचं आहे. आलं लक्षात? पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. समजलं? बी वाले बऱ्याच जणांना बी वाटलं. वर्तुळ मोजा ना, वर्तुळ मोजायला काय अडचण आहे तुम्हाला? वर्तुळ मोजून घ्या. काय होतं तिथं ते बघा. खाली 3 येतात, डावीकडे 4 येतात. मग असे उत्तर नाही यायला हवं. ज्या वेळेला इथं 4 वर्तुळ दिलेले आहेत, त्यावेळेला या बाजूला सुद्धा 4, वरच्या बाजूला सुद्धा 4 4 वर्तुळ येणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. बऱ्याच जणांना वाटेल की मॅडम सी का येणार नाही, तर सी का येणार नाही मी तुम्हाला ते सुद्धा सांगितलंय. कारण ज्या वेळेला आपण या ठिकाणी हे अर्धवर्तुळ इथे पूर्ण होणार, दुसरी स्टेप ज्या वेळेला करणार त्याची आरशाची प्रतिमा डावीकडे होणार, आणि पहिली स्टेप ज्या वेळेला आपण अनफोल्ड करणार त्यावेळेला त्याचं वरती पाण्याचं प्रतिबिंब होणार उलट. म्हणून उत्तर सी येत नाही. समजलं? समजलं? ज्या विद्यार्थ्यांना बी हे उत्तर वाटत होतं त्या मुलांना समजलं का? ओके, चालेल. कोणाला काही प्रश्न आहे आजच्या झालेल्या भागावर? कोणाला काही अडचण आहे का? अडचण असेल तर विचारा, नसेल तर थांबूया इथे. सर्वांना बाय. हो आर्यन, चालेल बेटा. आहे कोणाला अडचण? चालेल, थांबूया मग. सर्वांना बाय बाय. क्लास चालूच आहे नाही, रिफ्रेश करायचं. तर